नमस्कार मित्रांनो. 0 माईल ऑफ टुरिझम किंवा पर्यटनाचा मैलाचा दगड आज आपण पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून भविष्यातील घडामोडी आपणापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत होईल. मेक्सिको 15,606 किलोमीटर, इकडून 14,000. कुठं? व्हेनेझुएलाच्या आणि कोलंबियाच्या वरती, म्हणजे ढोबळमानाने 15,000 किलोमीटर धरूयात आपण जगाच्या हिशोबाने. तर आता आपण पाहणार आहोत 0 माईल. सर्व दर्शक प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी आपल्या डायरीमध्ये याची नोंद करून ठेवावी, कारण हा आहे जागतिक पर्यटनाचा 0 माईल. ज्या ज्या लोकांनी सैराटचा निसर्गाची उधळण असलेला बोलपट पाहिलेला आहे त्यांना सांगायची गरज नाही आहे. तर मित्रांनो, हे आहे महाराष्ट्राच्या वैभवापैकी एक यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या नावावरून नामकरण करण्यात आलेला यशवंत सागर. आपली देखील मागणी आहे की इथं जसं स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचा नर्मदा डॅमवरती, तर इथं यशवंतराव चव्हाण साहेबांचा तसाच पुतळा उभा करण्यात यावा. इथं ह्या भागात स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे. 371 किलोमीटर. ही आहे गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचं शेवटचं टोक. 434 किलोमीटर. हे गुजरात महाराष्ट्राचं 321 किलोमीटर. हे इकडं अरबी समुद्र 211, गोवा बॉर्डर 300 किलोमीटर. इकडं कर्नाटक बॉर्डर 143, तेलंगणा बॉर्डर 267, ओरिसा बॉर्डर 552, छत्तीसगड 682. हे मुद्दाम का सांगून ठेवतोय तर पर्यटकांना इथपर्यंत येण्यासाठी सगळ्यात जवळचं विमानतळ आहे बारामती विमानतळ 45 किलोमीटर. 123 पुणे आणि सोलापूरचं विमानतळ 111. तर 3 विमानतळाद्वारे आपण इथं पोहोचू शकता. रेल्वे स्टेशन आहे जेऊर आणि बाय रोड कुठूनही आपण इथं पोहोचू शकता. उत्तरेकडून आलात तर अहमदनगर, पुढं मिरजगाव, करमाळा, जेऊर मार्गे पुगाव, आणि दक्षिणेकडून आलात तर सांगोला, पंढरपूर, अकलूज, इंदापूर या पट्ट्यातून शिरसोडी. पूर्वेकडून आलात तर लातूर, बार्शी, परांडा,
सालसे, करमाळा किंवा टेंभुर्णी इकडून इंदापूर मार्गे शिरसोडी किंवा जेऊर मार्गे कोगाव ही 2 गावे बघून घ्या. इथं समजा गुगलवरती दिसत आहेत म्हणून ह्यांचं इथं टॅग करतो. गाव ॲक्च्युली कोगाव हे आहे हे, आणि शिरसोडी आहे बरोबर. आणि पश्चिमेकडून आला तर कोकण असेल, मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा किंवा थोडं चाकण, शिक्रापूर मार्गे तुम्ही बिग वनला पोचू शकता. यवतमाळवाले विशेष करून लक्ष द्या, मी नेहमी सांगत असतो, हा टेंभुर्णी, इंदापूर ते बिग वन हा पट्टा, आणि हा इकडं यवतमाळचं इथं धरणाचं काम चालू आहे. तर वर्धा, यवतमाळ आणि हा इथला हा जो पट्टा आहे आर्णी, सुकळी, तर हा सेम आहे. जवळजवळ तुमच्या ह्या भागात इथं धरणाचं काम चालू आहे. तर यवतमाळ ते किंवा इथं कळंब पकडू शकता तुम्ही. देवळी, वर्धावाले सुद्धा लक्ष द्या. तर हा जो पट्टा आहे इथं पोहंडूळ, महागावपर्यंतचा, ह्या धरणाच्या आशयाने खवय्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. पुढच्या भागात अजून नवीन माहिती. सध्या तरी हे पर्यटनाचं एक सैराट केंद्र डायरीमध्ये नोंद करून ठेवा.